दामणकर, विनोद दामणकर, तुषार, अजित हडलक, तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा। जाऊया पुढे एकदा। निसर्गाच्या नियमानुसार माझ्याही आवाजामध्ये होणार परिवर्तन। निसर्ग हा सृष्टीचा नियम आहे मित्रांनो। संदीप हडलक, तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आहे। साजन हडलक, तुम्ही देखील लढलात, अखेरच्या क्षणापर्यंत झुंजला, प्रयत्न थोडं कमी राहिलाय, 31 धावा करायच्या होत्या। अजित हडलक, तुषार, विनोद दामणकर असेल, संदीप दामणकर, रामवाडी शितूर टीम। चला संदीप काय खेळ केलाय, इम्प्रेस केलाय, कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया परिवर्तन। या पुढची पुढील कहाणी, या पुढील वाणी, या तालुक्याचा आवाज, या भूमीचा आवाज माझ्या बरोबर जुडलाय। राज कस्तुरे सर या आगे का खुदों का हाल सुनाने के लिए, तोपर्यंत धन्यवाद धन्यवाद। सचिन गांधी सरांचं त्यांच्या प्ले 11 इन मधलं आणि त्यांच्या सहवासाचं जणू काही सोनं झालं असा तो प्रसंग आपल्याला पाहायला नक्कीच मिळाला। वेल डन सचिन गांधी सर, युवा उद्योजक, कडवेगावचा सुपुत्र आणि आपल्या तरुणाईला खरोखरच आखाणे प्रामुख्याने आपण पाहिलं तर या क्रीडा विश्वात कार्य करताना प्रामाणिकपणे तिची नैतिकता जपणं खूप गरजेचं आहे। पहिल्या चेंडूवरती प्रहार आणि त्याने झेप टिपलेला झेल आणि विशाल मात्र माघारी परततोय। मोठ्या खेळाडूला माघारी परतवण्याचा आनंद गोलंदाजाचा काहीतरी वेगळाच असतो। तो मनसुबा प्रशांत पाटीलच्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य पण काहीतरी सांगून जात आहे, कारण आम्ही इन 4 मध्ये तरी क्वालिफायर झालोय, पुढं बघू। बरं असो, खेळ आहे मित्रांनो, जरी यजमान संघ असला तरी त्यांनी त्या नैतिकतेचा प्रामाणिकपणेचा खेळ केला म्हणून ते क्वालिफायर झालेत, हेही तितकं सत्य आहे। चला सुंदर झेल आपण पाहिला, त्या खेळाडूचं नाव आहे अतुल। या अगोदरच्या सामन्यातील प्लेयर ऑफ द मॅच। खरोखरच सामनावीराचा किताब आपणास का मिळतो, कारण त्याचं कसब, कौशल्य आणि खरोखरच कर्तबगारी करावी लागते। चला संघाची धावसंख्या आपण पहिल्या विकेटच्या पतनानंतर एका धावेने श्री गणेश सालोशी 11 सालोशी संघ मात्र बेहत्तर एक नेत्रदीपक कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत। ते म्हणजे गोलंदाजी ट्रॅकवर नवनीत, अमरावतीमध्ये नवनीत राणा आणि इथे आपण पाहतोय साळोशीचा नवनीत। खरोखरच त्याच्या गोलंदाजीचा मुळेचा हा त्याच्या संघाचा जणू काही कणा म्हणावा लागेल। पंचांचे हात मात्र नक्कीच उचलले जातील। स्वर चेंडू घोषित, अतिरिक्त धावेच्या रूपानं संघाचा धावफलक मात्र 1 ने पुढे जाईल। संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 2 धावा। खरोखरच मित्रांनो, प्रामाणिकपणे नक्कीच सांगेल, आता मात्र चेंडूला खरोखरच दिशाहीन करण्याची भूमिका निभावली फलंदाजाने आणि आता पंचांचा मात्र निर्णयाकडे आम्ही वाट पाहू। परंतु प्रशांत पाटील बेहद खुश आहेत, कारण मी रात्री 12 वाजता जाऊन विश्वास चाळकेला का आणलं, कारण तो आमच्या सोबत असेल तर आमच्या विजयाचा विश्वास दृढ करण्यात माझे सहकारी कधी कमी पडणार नाहीत। याचं उत्तम उदाहरण आपण आताच्या क्वालिफायर सामन्यातून नक्कीच पाहिलं। आणि त्यामध्ये प्लेइंग इन मध्ये सचिन गांधी सरांचं आगमन अजूनच बहरदार, खरोखरच सहकाऱ्यांना एक आकर्षण निर्माण करून देणारा त्यांचा सहवास पाहायला मिळाला आणि त्यांचा संघ बक्षिसासाठी क्वालिफायर झाला। चला एका धाव्याने संघाचं धावफलक मात्र पुढे जाईल। संघाची धावसंख्या आपण धावफलकावरती पाहू 7 धावा आणि विद्यमान सामन्यादरम्यान अजून एक संघ क्वालिफायरच्या रूपात आपल्याला आजच्या दिवशी पाहायला मिळेल, कारण बक्षीस पात्र संघ म्हणून आपण त्या संबोधतो। त्यामधला पहिला बक्षीस पात्र संघ श्री विठलाई
देवी स्पोर्ट्स कडवे आणि विद्यमान चालू असणाऱ्या सामन्यामध्ये दरम्यान आपणाला आणखीन एक बक्षीस पात्र संघ पाहायला मिळेल. गोलंदाजाने मात्र वर्चस्व निर्माण करणारी गोलंदाजी पाहायला मिळते. नवनीत पहिला षटक प्रगतीपथावर. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. गोलंदाजाने मात्र वर्चस्व निर्माण केला. एक आग ओकणाऱ्या फलंदाजीला खरोखरच अंकुश कसा लावायचा ती कामगिरी मात्र नवनीत याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. नवं काहीतरी करावं, नवीन स्वप्न उराशी बाळगावं आणि या चषकावरती माझ्याही संघाचं नाव लागावं, जणू तशीच काही कामगिरी करताना गोलंदाज सालोशी 11 संघाचा गोलंदाज नवनीत याच्या माध्यमातून आपण पाहिलं. आपण नक्कीच पाहतोय सकाळच्या सत्रापासून गुणलेखकाची भूमिका निभावली तो आमचा छोटा परममित्र ओमकार धामणकर. जरी खरोखरच वयाने आणि खरोखरच अनुभवाने जरी छोटा असला तरी नवीन अनुभव शिकण्यासाठी कायम धडपडत असणारा आमचा परममित्र ओमकार. खरोखरच भविष्यात तो आणखीन चांगलं कार्य करत राहो. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 7 धावा. अतुल गोलंदाजी ट्रॅकवर. आता मात्र चेंडूला दिशाहीन करण्याचा प्रयत्न केला परंतु कुठेतरी झेल सुटला आणि फलंदाज माघारी परत येईल. परंतु एक धाव घेण्याचा मात्र सफलता फलंदाजीला. संघाची धावफलक मात्र एका धावेने पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती नक्कीच पाहू 8 धावा. फलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय सुशांत. गोलंदाज अतुल. अविस्मरणीय अशी गोलंदाजी त्यांच्या गोलंदाजाने हाताळली. नवनीत आता मात्र चेंडूच्या नव्हे गोलंदाजाची दुर्दशा निर्माण करणारा हा फटका, आग ओकणाऱ्या फलंदाजीला पुन्हा पुनरावृत्तीमध्ये कन्व्हर्ट करण्याचं काम केलंय तो फलंदाज आहे. खरोखरच मास्टर माइंड आहे हा प्रशांत पाटील दादा. म्हणूनच रात्री 12 वाजता जाऊन विश्वास साळकेला घेऊन आलाय. पण असो, पुन्हा एकदा आपण सामन्यादरम्यान वळू. पंचांचे हात नक्कीच खोलले जातील. पंचांकडून स्वर चेंडू घोषित. अतिरिक्त धावेच्या रूपानं संघाचं धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू 15 धावा. मित्रांनो, मर्यादित आपण षटकाचे सामने खेळतो त्यावेळेला प्रामुख्याने खरोखरच फलंदाजाची ती नजाकत आणि खरोखरच विस्फोटक आग ओकणारी फलंदाजी नक्कीच पाहायला आपणास मिळते. आत्ता पुन्हा एकदा पंचांचे हात नक्कीच खोलतील. सेकंड क्वालिफायर बक्षीस पात्र संघ आपणाला विद्यमान सामन्यादरम्यान आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहतोय 16 धावा. बॅक टू बॅक वाईटचा सिलसिला मात्र आपण नक्कीच पाहतोय. चला, चेंडूवरती प्रहारी फटका आणि तितकाच उत्कृष्ट असा झेल. फलंदाजाची खेळी संपुष्टात येते. फलंदाज बॅक टू दी डगआउट.
चला नवीन फलंदाज आपणाला पाहायला मिळतोय अरविंद. अरविंद आपल्या फलंदाजीने आणि या बॅटने गोलंदाजीची वाजवेल का बिन हेही पाहायला मिळेल. गोलंदाज मात्र वर्चस्व निर्माण करतोय, कारण तुम्ही आम्हास मोठे फटके मारू शकता, तत्क्षणी आम्ही तुम्हास रोखण्याच्या क्षमतेचे खेळाडू आहोत, हेही त्यांच्या शैलीतून पाहायला मिळतं. आतापर्यंत आपण पाहिला 4 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे. शेष 2 चेंडू अजूनही बाकी आपणास पाहायला मिळत आहेत. चांगला रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन आपण पाहिलं. 1 धावेचा मुनाफा नक्कीच मिळेल. 1 धावेने संघाचं धावफलक मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. 18 धावा. सेकंड क्वालिफायर आपणास पाहायला मिळेल या विद्यमान सामन्यादरम्यान. सालोसी 11 वर्सेस धोंडेवाडी दरम्यान आपण विद्यमान सामना पाहतोय. 2-2 षटकांचे सामने वेळेच्या मर्यादेमुळे खेळवले जात आहेत. मित्रांनो, आयोजन संयोजन कमिटीचा मानस आणि हेतू ही स्पर्धा शेवटच्या क्षणापर्यंत 4-4 षटकांची खेळायची खरोखरच त्यांचा मनसुबा होता, परंतु आपले खेळाडू त्या क्षणाला कुठेतरी सहकार्य करण्यात कमी पडतात, म्हणून त्यांना वेळेअभावी अशा कमी षटकांचे सामने नक्कीच खेळवायला जातात आणि आणखीन एका वेळेत विकेटचं पतन होईल. बॅक टू दी डगआउट डीजे. मित्रांनो, आजच्या दिवसातील क्वालिफायर सामना, सेकंड सामना आपण पाहतोय. पहिल्या क्वालिफायर मध्ये श्री विठलाई क्रिकेट स्पोर्ट्स कडवे संघ क्वालिफायर झालेला आहे. तत्पूर्वी मी विद्यमान चालू असणाऱ्या सामन्यादरम्यानचा धोंडेवाडी संघाला विनंती करतो, एक नम्र विनंती करतो मित्रांनो, कारण आपण ही जी स्पर्धा पाहतोय शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत श्री विठलाई देवी स्पोर्ट्स कडवे आयोजित श्री विठलाई देवी चषक 2025 पर्व 3. खरोखरच या मित्र परिवारांचा मनसुबा मानस एकच होता की आपल्या अखंड तालुक्यातील क्रीडा नवीन उदयास येणाऱ्या तरुणांना हक्काचं व्यासपीठ निर्माण करून द्यावं. त्यासाठीची या तरुण मित्रांची खरोखरच तळमळ, आपण गेले कित्येक दिवस यामागे त्यांची धडपड सातत्यात उतरवताना ही स्पर्धा आजच्या दिवसापासून आपण पाहतोय. त्याचबरोबर श्री शंभो चषक चे उपाध्यक्ष आदरणीय स्वानंद नेर्लेकर, मॅन फ्रॉम विरळे यांचा शुभ सन्मान, मायेची शॉल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला जाईल. आदरणीय मुंबई पोलीसमध्ये कार्यरत असणारं आणि संघाचं प्रतिनिधित्व करणारं व्यक्तिमत्व सचिन पाटील साहेबांच्या शुभ हस्ते. सचिन पाटील सर या स्वानंद नेर्लेकर श्री शंभो चषकाचे मंडळाचे उपाध्यक्ष, मायेची शॉल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभ सन्मान आदरणीय सचिन पाटील सर, मुंबई पोलीसमध्ये कार्यरत असणारं व्यक्तिमत्व या साहेबांच्या शुभ हस्ते होतं. खरोखरच तुमच्या येण्याने या सोहळ्याचं खरोखरच स्वरूप बदलून गेलं हे नक्कीच या क्षणाला सांगतो. आणि तुमच्यासारखे मान्यवर येतात म्हणून सोहळ्यामध्ये खरोखरच सोहळ्याची परिभाषा बदलते हे या क्षणाला मी नक्की सांगून जाईल. त्याचबरोबर
संघाची धावसंख्या आपण धावफलकावरती नक्कीच पाहू 2 धावा. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी आणि खरोखरच ज्या गावाचं नाव अखंड हिंदुस्थानात ज्यांच्या कामामुळे पोचलं ते खरोखरच आहे आदरणीय माननीय श्री विश्वास नांगरे पाटलांचे बंधू आदरणीय विश्वास घोडे पाटील साहेबांचा शुभ सन्मान केला जाईल. मी आदरणीय सचिन पांडुरंग गांधी युवा उद्योजक यांच्या शुभ हस्ते या खरोखरच नामवंताचा आणि गुणवान आणि खरोखरच स्वतःला समाज कार्यात झोकून देणाऱ्या व्यक्तिमत्वाचा शुभ सन्मान आदरणीय कडवेगावचे सुपुत्र आणि मैत्रीच्या दुनियेत मित्रांच्या मनावरती अधिराज्य गाजवणारा व्यक्तिमत्व सचिन गांधी साहेबांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान केला जातोय. समाज कार्यात स्वतःला झोकून आणि खरोखरच समाजाला नवीन दिशा देण्यासाठी कायम प्रयत्नशील राहणारं हे व्यक्तिमत्व आपण पाहतोय. विकास घोडे पाटील मॅन फ्रॉम कोकरोड यांचा शुभ सन्मान होतोय. मित्रांनो टाळ्यांची कंजूसी करू नका. अशी आदरणीय व्यक्तिमत्व असतात म्हणून समाजाच्या दिशेची दुर्दशा होत नाही हेही तुम्ही तरुणांनी बारकाईने लक्षात घ्यायला हवं. चला रोमांचक सामना आपण पाहतोय. तत्पूर्वी प्रामुख्याने नक्कीच मित्रांनो एक सांगेल कारण आपल्या तालुक्यात काही वर्षापूर्वी एका तरुणाचं ॲक्सिडेंटली डेथ झाली परंतु त्या गावाने त्या गावामध्ये कसं परिवर्तन झालं त्या परिवर्तनाचा महामेरू म्हणून आपण ज्या व्यक्तिमत्वाकडे पाहू ते म्हणजे संदीप घोलप. खरोखरच परळे निनाई गावचं कौतुक करावंसं वाटेल आणि तालुक्याने त्यांच्या कार्याची खरोखरच काहीतरी दखल घ्यायला हवी. मित्रांनो राजकीय पटलावरती आपण वाटचाल करताना आपण राजकीय नेत्यांच्या शब्दाचं अनुकरण करतो परंतु सामाजिक कार्यामध्ये स्वतःला झोकून देणाऱ्या त्या सामाजिक कार्य करणाऱ्या धडाडीच्या युवाचं आपण त्याकडे करणाऱ्या कार्याकडे त्याची टिंगल उडवतो. त्यामुळेच आपल्या तालुक्याची व अखंड महाराष्ट्राची दुर्दशा आपण कित्येकदा पाहत आलोय आणि अशा खरोखरच ख्यातमान आणि तरुणांच्या दिशेला नवीन खरोखरच एक स्वरूप निर्माण करून देणारं व्यक्तिमत्व म्हटलं तर संदीपजी घोलप साहेबांचा शुभ सन्मान सुखदेव पाटील साहेबांच्या शुभ हस्ते केला जातोय. मित्रांनो टाळ्या होऊ द्यात. उंचीने कार्य मोजता येत नाहीत. खरोखरच त्यांच्या कीर्तीत आणि त्यांच्या कामात किती आकस आहे किती प्रामाणिकपणा आहे तो तुम्ही पाहायला पाहिजे आणि तो ज्या वेळेला तुम्ही न्याहाळून पाहाल त्यावेळेला तुमच्या तालुक्याचं एक असोसिएशन नव्हे सगळ्या असोसिएशनात परिवर्तनाची भाषा नक्कीच निर्माण होईल. आणि या तुमच्या कार्याला संदीपजी घोलप साहेब खरोखरच आमच्या तरुण वर्गाकडून खूप खूप शुभेच्छा आणि आई जुगालोजाची चरणी प्रार्थना करतो. तुम्हालाही भविष्यात तुमच्या नवीन दिशेला खरोखरच आई जुगाईचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी कायम राहील. पहिल्या षटकाखेरीस संघाची धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय 11 धावा आणि आता मात्र जिंकण्यासाठी 6 चेंडू 8चं समीकरण आहे. 8 धावा 6 चेंडू समीकरण विजयाच्या समीप जर घेऊन जायचं असेल तर फलंदाजाला तो करिश्मा ती आग ओकणारी फलंदाजी करावी लागेल आणि खरोखरच गोलंदाजाला आपल्या विजयाची मार्ग क्रमका कायम चालू ठेवायची असेल तर तो सिलसिला मात्र गोलंदाजाला नक्कीच करावी लागेल. त्याचबरोबर खरोखरच शाहूवाडी तालुक्यातील एक नामवंत निस्वार्थी मनाचं एक धुरंदार नेतृत्व म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो. कधीही कुठल्या गोष्टीचा मान सन्मान स्वाभिमान अभिमान मनाशी न बाळगता प्रामाणिकपणे मित्रांशी एकनिष्ठ राहणारं एक व्यक्तिमत्व आपण म्हणून त्याच्याकडे नक्कीच पाहू. आणि त्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे पिंटू पाटील मॅन फ्रॉम मुटकलवाडी यांचा मित्र परिवाराच्या माध्यमातून शुभ सन्मान केला जातोय. प्रणित पाटील यांच्या शुभ हस्ते पिंटू पाटील या एक लेजंड क्रिकेटर आहात आणि प्रामुख्याने खरोखरच तुमचा मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटकलवाडी दीपक लाड असतील आपण असाल तुमच्या सर्व तरुणांच्या आधिपत्याखाली घडवून आणलेला तुमचा संघ आज खरोखरच या प्रत्येक ठिकाणी धुमाकूळ घालतोय. माईची शॉल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन
पिंटू पाटील यांचा शुभ सन्मान केला जातोय. चला आपण पुन्हा एकदा सामन्यादरम्यान वळू. त्याचबरोबर शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे संजय जाधव साहेब, सदस्य संजय जाधव साहेब यांचा शुभ सन्मान केला जाईल. साहेबांना मी विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती या. आणि विठलादेवी स्पोर्ट्सचे उपकर्णधार अरुण यादव यांच्या शुभ हस्ते त्यांना मायेची शॉल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला जाईल. आदरणीय संजय जाधव साहेबांचा शुभ सन्मान केला जातोय. मायेची शॉल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन अरुण यादव यांच्या हस्ते शुभ सन्मान केला जाईल. मित्रांनो टाळ्या होऊ द्यात. एखादी तमासगिरी नाचत असती तर टाळ्या नव्हे तोंडात बोट पूर्ण घशापर्यंत गेले असतील. पण चांगल्या कार्याची दाद देताना आपण कुठेतरी कमी पडतो, म्हणूनच आपण कमी आहे. याकडे बारकाईने तुम्ही लक्ष द्यायला हवं. त्याच बरोबर आदरणीय सचिनजी गांधी सरांचे परम मित्र रणजित शेलार, मॅन फ्रॉम जाधववाडी शेलारवाडी, या साहेबांचा रणजित शेलार साहेबांचा शुभ सन्मान सूरज शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते केला जाईल. चला रणजितजी शेलार साहेब आपला शुभ सन्मान होतोय. मी सूरज शिंदे साहेबांना विनंती करतो मायेची शॉल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मान केला जातोय. त्याचबरोबर कडवेगावचे सुपुत्र प्रवीण यादव यांचा शुभ सन्मान केला जातोय. संतोष टावरे यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान केला जातोय. आता आपण स्पर्धेदरम्यान वळू. स्पर्धेचा लेखाजोखा आपण पाहणारच आहोत. सामना स्पीडअप करा प्लीज. टीम मीटिंग नको. एक चेंडू एक धाव. एक चेंडू एक धाव. विजयाच्या समीप कोण होणार या स्पर्धेचा क्वालिफायर. आणि आपण विद्यमान सामन्यादरम्यान हा चेंडू निर्णायक चेंडू ठरवणार आहे. पुढच्या फेरीत कोण जाईल, क्वालिफायर कोण होईल, बक्षीस पात्र कोण होईल. आणि खरोखरच निर्णायक चेंडूची गोलंदाजी हाताळतोय गोलंदाज अरविंद. खरोखरच अरविंदच्या गोलंदाजीवरती वाजवेल का हा बिंद. गोलंदाज आपल्याला फलंदाज पाहायला मिळतोय. अतुल स्ट्राइक एंडला, नॉन स्ट्राइकला आपण पाहतोय. शिवाजी शेवटचा निर्णायक चेंडू. श्वास रोखून ठेवणारा हा चेंडू आपण पाहतोय. कोण होणार पुढील या स्पर्धेतील बक्षीसपात्र संघ. थोड्याच वेळात, थोड्याच क्षणात निर्णायक चेंडू. आणि ह्या चेंडूचा खरोखरचा आणि या सामन्यातील बक्षीस